नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचं ठिकाण आहे. भारतभरातील भाविक या ठिकाणी येत असतात. त्र्यंबकेश्वर ही प्राचीन सिंहस्थ कुंभनगरी आहे. त्र्यंबकेश्वर हे ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेलं एक छान, सुंदर आणि टुमदार गाव आहे. वेगवेगळ्या कारणांनी भाविक तेथे आकर्षिले जातात. त्र्यंबकेश्वरच्या अनेक प्रथा आणि परंपराही वेगवेगळ्या आहेत. ज्योतिर्लिंगाचं ठिकाण, नाथ संप्रदायाच्याही प्रमुख ठिकाण मानले गेलेल्या या त्र्यंबकेश्वरच्या वेगवेगळ्या परंपरा यामुळे कायमच चर्चेत असतात. अशाच एका परंपरेचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि त्र्यंबकेश्वरचे ग्रामस्थ यांच्यामध्ये छोटासा टकराव झाला. परंतु त्र्यंबकेश्वरच्या लोकांनी समजदारपणे याचा विषय बनवला नाही आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि त्र्यंबकेश्वरचे पोलीस यांनी घेतलेल्या निर्णयाचा त्यांनी आदर केला आणि एक 300 वर्षाच्या परंपरेला तिलांजली देण्यात आली. हे प्रकरण असं आहे की त्र्यंबकेश्वरला ज्या नवदुर्गा आहेत त्यापैकी एक महादेवीचंही मंदिर आहे. महादेवीला दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये प्रयोजन केलं जातं, म्हणजे देवीची यात्रा छोटीशी केली जाते आणि त्यानिमित्त गाव जेवण दिलं जातं. गाव जेवणासाठी प्रत्येक घरातून लोकवर्गणी गोळा केली जाते. प्रयोजनाच्या दिवशी देवीची पूजा अर्चा करणाऱ्या 15-16 पुजाऱ्यांना स्वतंत्रपणे प्रसाद दिला जातो. त्यांची वेगळी पंगत बसवली जाते. हे सर्व पुजारी सोहळ्यात असतात आणि नेमकं या 15-16 पुजाऱ्यांनाच वेगळं जेवण का, त्यांची वेगळी पंगत का, याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेतला. अर्थात हा आक्षेप 2 वर्षापूर्वी घेतला होता. त्यावेळेस पोलिसांनी हा पंक्तिभेद करता येणार नाही असं विश्वस्त मंडळाला सांगितलं होतं आणि विश्वस्त मंडळाने ते ऐकलं होतं. परंतु 300 वर्षांची परंपरा पोलिसांनी चुकीच्या माहितीच्या आधारे बंद पाडली आहे याचं शल्य त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांमध्ये होतं. यामुळे या नागरिकांनी यावर्षी प्रयोजनाच्या निमित्ताने 300 वर्षापूर्वीची बंद पडलेली परंपरा पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. याची माहिती मिळतात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा पोलीस ठाणे गाठले आणि हा पंक्तिभेद करता येणार नाही असं सांगितलं आणि पोलिसांनी पुन्हा एकदा तंबी देऊन हा पंक्तिभेद तुम्हाला बंद करावा लागेल असं सांगितलं. आता हे प्रकरण नेमकं काय आहे आणि खरोखर या महादेवीच्या प्रयोजनामध्ये पंक्तिभेद केला जात होता का किंवा पंक्तिभेद केला जात आहे का, याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. कोणालाही वरवर आपण आधी जी चर्चा केली ती जर ऐकली तर असं वाटतं की येथे ब्राह्मणांना वेगळं भोजन दिलं जात आहे आणि ब्राह्मण सोडून इतर जातींना वेगळं भोजन दिलं जात आहे. तर हा प्रकार चुकीचा आहे. ब्राह्मणांना वेगळं भोजन का, असा सहज प्रश्न उपस्थित होऊ शकतो. परंतु हा प्रश्न ब्राह्मणांना वेगळं भोजन देण्याचा नाही. त्र्यंबकेश्वर हे महादेवाच्या ज्योतिर्लिंगाचं एक प्रमुख ठिकाण आहे आणि येथे पूजा अर्चा करण्याच्या आपल्या वैदिक परंपरांचं काटेकोरपणे पालन केलं जातं. त्र्यंबकेश्वरच्या गाभारा गृहामध्ये जायचं असेल तर सोवळं नेसूनच गेलं पाहिजे, हा नियम आहे आणि तो सर्वांना पाळावा लागतो. त्र्यंबकेश्वरच्या गाभाऱ्यामध्ये महिलांना प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाईनं सुद्धा या नियमाचं पालन केलं होतं. सोवळं नेसणाऱ्यांना वेगळा नियम ही त्र्यंबकेश्वरची परंपरा आहे आणि त्याच परंपरेचं महादेवीच्या प्रयोजनामध्ये पालन केलं जातं. म्हणजे महादेवीच्या प्रयोजन कार्यक्रमामध्ये जे 15-16 पुजारी सोवळं नेसून देवीची पूजा करतील, देवीला भोग देतील, त्यांच्यासाठी वेगळा भोग म्हणजे प्रसाद आणि वेगळी पंगत आहे, बाकी इतरांसाठी नाही. त्र्यंबकेश्वरमध्ये किमान 30 ते 40 ब्राह्मण समाज राहतो. त्यापैकी 15-16 लोकांसाठी वेगळं प्रयोजन किंवा वेगळं भोजन आहे. बाकीचे ब्राह्मण ज्यांनी महादेवीची पूजा केलेली नाही, ज्यांनी सोवळं नेसलेलं नाही, ते इतर समाजातील लोकांबरोबरच पंक्तीमध्ये जेवत असतात. त्यामुळे याचा जातीशी संबंध नाही किंवा हा जाती आधारित भेदभाव नाही, तर हा सोवळं नेसण्याशी संबंध आहे. आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सोवळं नेसणाऱ्यांना वेगळी ट्रीटमेंट किंवा वेगळी वागणूक ही काही नवीन नाही. अर्थात देशभरामध्ये हीच परंपरा आहे. देवाची पूजा ही सोवळं नेसून करायची असते आणि सोहळ्यातील व्यक्तीला स्पर्शही करायचा नसतो. ही हिंदू धर्मातील भावना आहे आणि तिचं प्रत्येक हिंदू धर्मीय पालन करत असतो. मग महादेवीच्या प्रयोजनाच्या वेळेस सोवळं घालून देवीची पूजा करणाऱ्यांनी वेगळं, त्यांना गावातल्या सर्व ग्रामस्थांनी आपल्या परंपरेचं पालन करायचं म्हणून त्यांच्यासाठी वेगळा प्रसाद केला आणि त्यांच्यासाठी वेगळी पंगत पासून जेवलं, तर यात पंक्तिभेद होण्याचा विषय येतोच कुठं.
याला जर पंक्तीभेद म्हणायचा असेल आणि अशी प्रथा जर बंद करायची असेल तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीला अनेक गोष्टींमध्ये काम करण्यासाठी शिल्लक आहे असं म्हणावं लागतं. आपल्या घरचं कार्य असतं त्यामध्ये सुद्धा वेह्यांची पंगत वेगळी असते. त्यावेळेस सर्वसामान्यांना बोलावलं, त्यांच्यासाठी वेगळी पंगत आणि यांच्यासाठी वेगळी पंगत असा कोणी दावा करत नाही. मी एका लग्नाला गेलो होतो. लग्न IAS मुलगा आणि IAS मुलगी यांचं होतं. मुलीचे आई वडील IAS होते आणि त्या लग्नामध्ये राज्य सरकारच्या वर्ग 1 अधिकारी आणि इतर वराड्यांना वेगळ्या ठिकाणी जेवण होतं आणि राज्यभरातून आलेल्या IAS अधिकाऱ्यांसाठी वेगळं जेवण होतं. हा पंक्तीभेद नव्हता का? हा पंक्तीभेद नसतो. हा प्रत्येकाला त्याच्या सन्मानानं दिलेली वागणूक असते. आपण हाताची 5 बोटं एकाच रांगेमध्ये किंवा सारख्याच उंचीचे करण्याचा अट्टहास करणे याला समता म्हणत नाही. वैविध्यता ही आपल्या निसर्गाचा नियम आहे आणि त्याचं आपण पालन केलं पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे. त्र्यंबकेश्वरमध्ये सोवळं नेसणाऱ्यांना वेगळी वागणूक ही त्र्यंबकेश्वरच्या गर्भगृहात प्रवेश देताना जर पाळली जात असेल तर सोवळं नेसणाऱ्यांना महादेवीच्या प्रयोजनाच्या कार्यक्रमामध्ये वेगळी पंगत बसवल्याने कोणत्या समतेला धोका निर्माण झाला आहे हा खरा प्रश्न आहे. समतेचा अट्टहास आणि प्रत्यक्षात समता आणणं या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या अट्टहासातून बाहेर पडलं पाहिजे अशीच या निमित्तानं अपेक्षा. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.